लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, ऐतिहासिक बातमी। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता कोणत्याही क्षणी येणार 2100 रुपयांचा हप्ता। परंतु त्यामध्ये अशी गोष्ट सध्या समोर आली आहे की राज्यातील जवळजवळ 60 लाख महिलांच्या खात्यावरचे पैसे आता बंद होणार आहेत। तुम्हाला काय करावं लागेल, कोणकोणती कागदपत्रे लागतील, हे तुमचे पैसे येण्यासाठी, तुमचं अकाउंट बंद होऊ नये किंवा तुमचे येणारे पैसे बंद होऊ नये यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। परंतु त्याच्या अगोदर कोणकोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पैसे आलेत आणि कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावरती पैसे येतील, महाराष्ट्रातील 10 जिल्हे कोणते आहेत याची सविस्तर अपडेट आज आपण घेणार आहोत। परंतु त्याबरोबरच अर्जाची छाननी चालू असताना तुमच्याजवळ पुढील 24 तासामध्ये ही कागदपत्रे असणे खूप गरजेचे असल्याने सध्या महाराष्ट्र सरकार राज्यातील जवळजवळ 60 लाख महिलांच्या खात्याची पडताळणी करत असून त्या खात्यामधून पैसे वापस देखील घेऊ शकतात किंवा त्यांचे पैसे पुढे येणारे पैसे बंद देखील होऊ शकतात। असा सर्वात मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे। बघूया पुढील 2 मिनिटांमध्ये संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, नेमकं काय घडलंय महाराष्ट्र सरकारने आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे आले आहेत, सगळी सविस्तर बातमी आहे। कोणकोणती कागदपत्रे लागतील तुम्हाला पुढील 24 तासामध्ये याचा आपण सगळीकडे अतिशय मोठा निर्णय घेणार आहोत। मोठी बातमी आहे, महिलांसाठी ही ब्रेकिंग न्यूज ठरते, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य तटकरे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय तातडीची मीटिंग घेऊन यामध्ये महिलांना बोनस संक्रांतीसाठी जानेवारी महिन्याचा 2100 रुपयांचा हप्ता देण्यासाठी खूप मोठ्या हालचाली सध्या प्रशासकीय पातळीवरती सुरू केल्या आहेत। त्यामुळे महिलांच्या खात्यावरती संक्रांतीच्या दिवशी पुढील 48 तासांच्या आतमध्ये पैसे कसे देता येतील यावरती तोडगा चालू आहे आणि तो तोडगा निघत असतानाच जवळजवळ 250 कोटी रुपये महिलांच्या या हप्त्यासाठी लागणार आहेत याची तजवीज सध्या सरकार करत आहे। परंतु मोठी गोष्ट सध्या समोर येत आहे की महाराष्ट्र राज्यातील बहुतांश महिलांचे अर्ज देखील बाद करायचा निर्णय सरकारने घेतला आहे। आज आपण पाहिलं की आज आणि उद्या राज्यातील साधारणतः पुणे, सातारा, अहिल्यानगर, नाशिक, इकडे बुलढाणा, नंदुरबार, धुळे, अकोला आणि संभाजीनगरमध्ये पैसे महिलांच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती पैशांचा मेसेज आला असेल, तुम्ही नक्कीच इथे कमेंट देऊन सांगा की तुमच्या खात्यावरती लाडक्या बहिणींचे पैसे आले का, कारण की सरकारने मोठा निर्णय घेऊन मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी महिलांना बोनस देण्याची सध्या सरकारने घोषणा केली होती आणि ते पैसे आता महिलांच्या खात्यावरती जवळजवळ खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। उर्वरित जवळजवळ 32 जिल्ह्यांचे पैसे देखील आता महिलांच्या खात्यावरती या पुढील 2 दिवसात येतील। पण त्या अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, कारण की 60 लाख महिलांची खाती आता बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, छाननी पडताळणी केली आहे। त्यामुळे KYC करताना सरकारला लगेच माहीत पडणार नाही की कोणाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे, त्यामध्ये नेमकं काय होणार आहे त्याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत, तुम्हाला सांगणार आहोत तुम्हाला काय करायचं आहे। जर सरकारने ही छाननी सुरू केली तर सध्या ज्यांच्या घरामध्ये 2.5 लाखांच्या वरती उत्पन्न मिळत आहे त्या महिलांचे मात्र पैसे आता बंद होतील, हा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। ज्यांच्या घरी ऊसाचं उत्पादन खूप एकरी किंवा 10 टनापर्यंत 10,000 टनापर्यंत खूप मोठं उत्पन्न होतं आहे त्यांना देखील पैसे येत आहेत। हा देखील मोठा मुद्दामध्ये गाजला होता की ज्यांचं 700, 800, 1000 टन ऊस जातो आहे त्या देखील महिलांच्या खात्यावरती पैसे येतात। हा निर्णय सरकारने मोठा घेतला आहे की त्यांच्या खात्यावर पैसे का द्यायचे आहेत। त्यामुळे तुमच्याकडे आता अर्जांची छाननी होत असताना तुमचं स्वतःचं आधार कार्ड असणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे तुमचं रेशन कार्ड खूप असणं गरजेचं आहे, कारण की रेशन कार्डवरचं नाव देखील तुम्हाला त्याच्यावर तुमचं असणं गरजेचं आहे। तेच नाव तुमची पडताळणी इकडे आधार कार्डची होईल, त्यानंतर पॅन कार्डची होईल आणि ह्या दोघांचा तिघांचा मेळ जेव्हा लावता येईल त्यावेळेस तुमच्या खात्यावरती बँकेतून पैसे कसे आले आणि तुमच्या बँकच्या खात्यावरती किती पैसे आहेत याचा ताळमेळ लावून सरकार पुढील हप्ता सध्या महिलांच्या खात्यावर देण्यास तयार आहे। त्यामुळे ही सगळी 4 कागदपत्रे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कारण की पुढील 48 तासामध्ये हे 2100 रुपये पैसे सध्या सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्र सरकार आता नेमकं काय करतं आहे हे पाहावं लागेल। मात्र या घडीची सगळ्यात मोठी अपडेट, ब्रेकिंग न्यूज म्हणजे 2100 रुपयांचा हप्ता आणि 60 लाख महिलांचे अर्ज बाद होणार, ही सध्या मोठी बातमी येते। भेटूया पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद।